ओके. नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज मला बोलता येणार आहे. याचं कारण असं आहे की ही घाम दिसत असेल तुम्हाला. मग ही घाम कशामुळं निघाला आहे आणि मला दम का छाडतोय हे लक्षात घ्या. कारण मी इथं 500,000 खोरे मारले. हे खोरे हार्ड आहेत, हार्ड कठीण जमीन आहे. आणि ती कठीण जमीन तोडून 500 खोरे मारणे ही साधी बाब नाही. खरे कष्ट करणारे माणसं जे ग्रामीण भागामध्ये शेतात काम करतात त्यांना बघा, त्यांचं शरीर बघा, त्यांचं खाद्य बघा. लोक म्हणतात खायचं किती, शरीर मजबूत करण्यासाठी काय काय करावं लागेल. माझं स्पष्ट मत आहे, काही करायची गरज नाही. एक पट खायचं काय, 2-2.5 भाकरी 3 भाकरी काय खायचं ती खा, पण दुप्पट व्यायाम करायचा. शेतकरी दिवसभर व्यायाम करतात, पूर्ण शरीरातून त्यांचा घाम निघतो. आणि पहिली म्हण आहे बघा एक, की माणूस भाकरी खात नाही तर ते माणसाचं काम भाकरी खात आहे, हे लोकांची म्हण होती. म्हणजे तुमचं खाल्ल्याला जर जिरवायचं असेल तर एकपट खाद्य करा आणि दुप्पट व्यायाम करा. जेवढं खायचं तेवढं खावा. खाण्यासाठी कसलंही बंधन नाही, फक्त गोडाचं प्रमाणात खावा, तेलकट प्रमाणात खावा. आणि तुमचं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा. मग जोर मारा, बैठका मारा, योगासनं करा, रनिंग करा, जे जे काय व्यायामाचे प्रकार आहेत ते करा. आणि जे येत नाहीत ते सुद्धा करा, काही करा, पण शरीरातून घाम काढा. शरीरातून घाम काढल्यामुळे त्या घामाच्या माध्यमातून, हे बघा ही घामाच्या माध्यमातून शरीरात असणारे BP, शुगर, विविध रोग जे काय शरीरात आहे ते बाहेर निघते. आपल्या इकडली फॅट, ही चरबी कमी होते आणि शरीर अत्यंत चांगल्या पद्धतीनं राहतं. आपल्याला कितीही मोठा चढ चढायची वेळ आली तरी दम भरत नाही. मी शहरातल्या DCC बँकेच्या 72 पायऱ्या रेग्युलर चढतो. 1-2 दिवसानं नियमित त्या बँकेत जातो. त्याला 72 पायऱ्या आहेत. जनता बँकेच्या 52 पायऱ्या आहेत. हे लक्षात घ्या. सेंट्रल बिल्डिंगच्या 52 पायऱ्या आहेत. आणि कामगार ऑफिसची एक बिल्डिंग आहे, जुनी बिल्डिंग, त्या ठिकाणी सुद्धा 72 पायऱ्या आहेत, 52 पायऱ्या आहेत. 3ऱ्या मजल्याला 52, 4थ्या मजल्याला 72 अशा पायऱ्या आहेत. ते पायऱ्या माझ्या गळ्यामध्ये 20-25 किलोची बॅग असते, किमान 15 किलोची तर 100% असेल. 15 किलोची बॅग गळ्यामध्ये घेऊन मी ती पायऱ्या चढतो. याच्यामुळं मला जाणीव होते दम भरला की आपल्याला समजायचं दम भरतंय. आणि ते दम जर नष्ट करायचा झाला तर तुम्हाला रेग्युलर ती पायऱ्या खाली उतराव्या लागत्याल, चढाव्या लागत्याल आणि व्यायाम करावा लागल. स्टेडियमवर रेग्युलर या, व्यायाम करा, शरीर सुदृढ ठेवा. कसलंही कारण सांगू नका. काल काही कारण नसताना उगीच वाटलं आज आपल्याला झोपायचं आहे आणि मी झोपलो काल. म्हणजे काल मी व्यायामला आलो नव्हतो तर मी दिवसभर माझ्या स्वतःच्या शरीराला मी शिव्या खात होतो. आणि त्या शिव्याचा बदला मी दुसऱ्या दिवशी दुप्पट व्यायाम करायचा असा घेतला. आज मी धावत फास्ट 10 राऊंड मारले. रेग्युलर 20 मारतो, पण आज 10 मारले, पण फास्ट मारले दुप्पट. आणि इथं 500 मारायचे ते 1000 मारले आणि बाकीचा व्यायाम रेग्युलर केला. म्हणजे म्हणण्याचा उद्देश आहे की आपण एखादा दिवस जर खाडा झाला
तर आपण शरीराला दंड म्हणून, शिक्षा म्हणून त्या शरीराकडून दुप्पट व्यायाम घ्या. 100% कालची कसरत आज काढा. नियमित व्यायाम करा, रेग्युलर व्यायाम करा. शरीरातले रोग बाहेर काढा, निरोगी राहा आणि आनंदीमय जीवन जगा. एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. मात्र 8 जेवढं खातात ना त्याच्या दुप्पट व्यायाम करा. आणि व्यायाम कधीच खाडा करायचं नाही. एकही दिवस खाडा करायचा नाही. खाडा केला तर दुसऱ्या दिवशी दुप्पट तिप्पट व्यायाम करा. शरीराची कालची जी आरामाची परिस्थिती होती आज, ते आरामाची परिस्थिती आज दुप्पट व्यायाम करण्यामध्ये घाला. शरीर चांगलं ठेवा, व्यायामाला या, रेग्युलर या, शरीर सुदृढ ठेवा, आनंदीबाई जीवन जगा. एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपल्या कमेंट, आपले विचार आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. नियमित व्यायाम करा आणि व्यायामाचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थंडीमुळं आळस करू नका, नियमित व्यायामला या. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.